माझ्या अंदाजाने इथला असणारा नक्षलवाद कायदेशीर बॅन आहे का? मी अजून तरी कायदेशीर नक्षलवाद बॅन झालाय असं कुठेच वाचलेलं नाही. त्याच्यामुळे जे बॅन नाही ते मोकळं आहे. म्हणजे हे विद्यार्थी पण गडचिरोलीचे होते. ते मुळात माझं म्हणणं असं आहे की शहरी भागातला माणूस अत्यंत मूर्ख आहे, अत्यंत मूर्ख आहे तो, आणि म्हणून त्याला असणारा नक्षलवाद का पनपला याची त्याला जाणीवच नाही. शहरातलं येणारं पाणी, शहरामधल्या फॅक्टऱ्यांना येणारं रॉ मटेरियल आणि इथलं असणारं पर्यावरण, या तिन्हीचं जतन कोण करत असेल तर तो ट्रायबल झोन जे आहे ते ट्रायबल झोन त्याला असणारं हे करतात. मी इथल्या असणाऱ्या सर्व मध्यमवर्गीयांना म्हणणार आहे की तुम्ही 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल संविधानाचं वाचा. ते वाचल्याशिवाय तुम्हाला असणारा या देशामध्ये उग्रवादी का निर्माण झाले याचं तुम्हाला कळणारच नाही. 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल याच्याप्रमाणे ज्याला ट्रायबल झोन्स आपण म्हटलेला आहे त्या ट्रायबल झोनमध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्याचा अधिकार चालत नाही. त्यांचं स्वतःचं असणारं काउन्सिल हे उभं करावं लागतं आणि हे सगळे एरिया डायरेक्टली प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या रूल खाली आहेत. मी मुद्दामून असणारा मूर्ख हा शब्द वापरलेला नाही, जाणीवपूर्वक वापरलेला आहे. आदिवासी इलाका हा ब्रिटिशांच्या ताब्यातही नव्हता. त्यांनी बाहेरच्या बाजूने असणारा विळखा घालून त्याला असणारा आतमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्याचं राज्य चाललेलं होतं. संविधानाने ही भावना लक्षात घेत ट्रायबल झोन्स तयार केले आणि त्या ट्रायबल झोनचं पूर्ण जबाबदारी ही ट्रायबलवरती दिलेली आहे आणि ती जबाबदारी डायरेक्ट प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या रूल खाली आहे. कुठल्या राज्यामध्ये झालेलं आहे तर कुठल्याही राज्यामध्ये हे इस्टॅब्लिश केलेलं नाही आणि म्हणून तिथला असणारा आदिवासी हा आमचं राज्य जे आहे त्या आमच्या राज्यावरती असणारं तुमचं राज्य का हे तो विचारतोय आणि तो लढतोय. आता त्याला तुम्ही नक्षलवादी म्हणा, काही म्हणा, आणि हे जे चाललेलं आहे जंगल, पाणी, जमीन आणि खनिज या चोरीसाठी झालेला असणारा हा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आज तुमचं सगळं युरॅनियम, आयर्न ओर, कॉपर, बॉक्साईड हे सगळे या आदिवासी झोनमध्ये आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणतो की जे मुस्लिम कंट्रीजकडे तेल आहे आणि ख्रिश्चन कंट्रीजकडे टेक्नॉलॉजी आहे. ती टेक्नॉलॉजी चालवायला तेल लागते, त्याच्यामुळे तेलाचं एक्सप्लॉयटेशन झालं पाहिजे म्हणजे स्वस्त मिळेल. भारतामध्ये सगळी खनिजं ही आदिवासी भागामध्ये आहेत, ती स्वस्त आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून आदिवासी उद्ध्वस्त करा हे धोरण आहे. म्हणून म्हटलं की इथल्या मिडल क्लासने या गोष्टी वाचल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत आणि उगीचंच अमित शहा म्हणतोय म्हणून असणारं मूर्खासारखं त्याच्यावरती विश्वास ठेवू नये. थँक्यू. या सगळ्या ह्याच्यामध्ये कन्क्लूड करण्याच्या अगोदर मी सर्व तमाम जनतेला जयंतीच्या शुभेच्छा देतो. विचार नाशिकमध्ये ज्या प्रकारे बोंडू खरात आणि नंतर ज्या कंपनीमध्ये जे धर्मांतर करण्यासंदर्भात 2 प्रकार घडले याकडे कसं पाहता तुम्ही? कारण त्याला खूप उदो होते दोन्ही प्रकरणामध्ये. म्हणजे जे गुन्हेगार त्यांनी शासन झालंच पाहिजे, मात्र
सांगावा केला जातोय का? मी पुन्हा म्हणतो की जुने भोंदूगिरी करून जगणारे आणि आत्ता नव्यानं भोंदू करून जगणारे यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जुन्या पद्धतीने जे भोंदूगिरी करत होते त्याच्या भोंदूगिरीला सायन्स होतं, सायंटिफिक आन्सर होतं आणि त्याची भोंदूगिरी ही पोटापाण्याची असणारी भोंदूगिरी होती, ती शोषणाची नव्हती. आत्ताचे असणारे जे भोंदूगिरी आहेत हे शारीरिक शोषणाचं, पैशाचं लुटण्याचं ठिकाण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. दुर्दैवाने आपल्या इथे सायंटिफिक कम्युनिटी असं जर मी म्हटलं तर जुनी भोंदूगिरी करणारी कमिटी होती असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे आजही माझं चॅलेंज आहे की कोणीही अग्नीवरती चालून दाखवावं. पण जुना भोंदूगिरी ज्याला आपण म्हणतो त्याला तुम्ही सांगा, तो आजही तुम्हाला अग्नीवरनं चालून दाखवतो. का त्याला त्या अग्नीवरनं चालताना पायाला काय लावावं लागतं ही त्याला कल्पना होती आणि किती मिनटं चालायचं आहे आणि तेव्हा किती प्रमाणात लावलं पाहिजे हे त्याला नॉलेज होतं. त्याच्यामुळे त्याचं नॉलेज तो पोटासाठी वापरत होता. आत्ताचे जे भोंदू आहेत ते शारीरिक शोषणासाठी आणि लुटारूपणासाठी निर्माण झालेले आहेत, अशी परिस्थिती आहे. पोर्टबंदर, गुजरातमधलं पोर्टबंदर जे आहे एक 3 ते 4 वर्षापूर्वी बातमी आली होती की 18,000 कोटीचा असणारं ड्रग्स पकडण्यात आला होता. तो कोणाचा आहे? त्याच्या संदर्भात कोणालाच माहिती नाही. ते सरकारचं आहे की सरकारमधल्या कुठल्या मंत्र्याचं आहे किंवा इथले असणारे जे काही ड्रग लॉर्ड्स आहेत त्यांचं आहे, कोणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे या देशामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात ड्रग्स येतो आणि तरुण पिढी दुर्दैवाने मी असं म्हणेन की त्याला बळी पडत चाललेली आहे. हा ड्रग्स साठा जिथून जिथून जप्त केला जातो किंवा कारवाई केली जाते, मात्र हा ड्रग्स साठा नंतर त्याचं काय केलं जातं ह्याचं कोणालाही पत्ता नसतो. नाही, त्याचे एक डिस्ट्रॉय करणे, एकदा पकडला गेला म्हणजे सीज झाला तर त्याचा सीज रिपोर्ट होतो. तो सीज रिपोर्ट झाल्यानंतर कोर्टाला रिपोर्टिंग होतं. त्या केसेस एकदा संपल्या की कोर्टाकडून घेऊन तो कोर्टाला कळवून त्याला डिस्ट्रॉय केलं जातं. डिस्ट्रॉय करणं सार्वजनिक केलं पाहिजे का? ते सार्वजनिकच डिस्ट्रॉय होतं. अशा स्वरूपाचे कुठले पुरावे कधी कोणी बघितल्याचं म्हणजे आम्हाला तरी माहिती नाही. त्याचं असं कळतं की तो ड्रग्सचा साठा तसाच पुन्हा एकदा विकला देखील जातो, त्याच्यामुळे हे असे प्रश्न होतात. नाही. आता हे स्प्रेड आउट होतं कारण का एकदा कोर्टाकडे गेलं की कोर्टाला स्वतःहून ती डिस्ट्रक्शन करण्याची ऑर्डर करावी लागते आणि ती ऑर्डर केल्यानंतर त्याला ते डिस्ट्रॉय करावंच लागतं. हां, त्याच्यामधलं म्हणताय तो एक प्रकार होतो हा मला माहिती आहे की 100 किलो पकडला असेल तर 20 किलो बाजूला काढला जातो. सर, पुन्हा मी मगाशी प्रश्न होऊन गेला माझा. आज आंबेडकर जयंती आहे, अशावेळी दरवर्षी एक प्रश्न समोर येतो की आंबेडकरी सगळे नेते एकत्र कधी येणार, एका व्यक्तीवर कधी येणार. मी नुसतं म्हटलं आता जिवंत कोण आहे त्याचं मला नाव सांगा, त्याला घेऊन येतो मी. चल, थँक्यू. चला, आजच्या या पत्रकार आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं मी धन्यवाद मानतो, अभिनंदन करतो आणि आजची पत्रकार परिषद संपन्न झाली अशा ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू.